तर सुरुवातीला सांगू इच्छितो की मग गारपीट जास्त कोणत्या एरियात होणार आहे. तर सुरुवातीला आपण उद्या 30 तारखेपासूनच राज्यात पाऊस सुरू होईल. पण हे पाऊस तुम्हाला सांगू इच्छितो, नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, नाशिक जिल्हा झालं, जळगाव जिल्हा झालं, त्याच्यानंतर अहिल्यानगर, इकडं संगमनेर तालुका, त्याच्यानंतर मुंबई ठाणे, आपला मुरबाड ते परिसर, पालघर त्या परिसरामध्ये, कोकणपट्टी म्हणजे पालघरपासून ते डायरेक्ट याच्यापर्यंत कुडाळपर्यंत संपूर्ण कोकणपट्टी ह्या परिसरात देखील पाऊस पडणार आहे. सातारा, कोल्हापूर, तसेच तिथपर्यंत ह्या कोकणपट्टीमध्ये देखील खूप पाऊस देखील होणार आहे, गारपीट देखील होणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर सांगायचं झालं विदर्भाकडून घेऊत आपण, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, जालना, संभाजीनगर, अहिल्यानगर, जळगाव, बुलढाणा, अमरावती, अकोला ह्या पट्ट्यात देखील म्हणजे 30 तारखेपासून तर 3 एप्रिलपर्यंत चांगला पावसाळ्यासारखा पाऊस पडेल. कुठं जिथं नाही पडलं तिथं वारं सुटेल आणि काही भाग सोडून देखील देईल, म्हणून हे लक्षात येतं. अवकाळी पाऊस सर्वदूर सगळीकडे पडत नसतं, हे सर्वप्रथम लक्षात येतं. तर मग आता तुम्हाला सांगतो, आता नेमके गारपीट कोणत्या कोणत्या जिल्ह्याला पाहायला भेटेल. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, सुरुवातीला मी परभणी जिल्ह्याचा आहे म्हणून परभणी जिल्ह्यातलं सांगू इच्छितो की परभणी जिल्ह्यात आमच्या इथं सेलू तालुका आहे माझा. म्हणजे माझ्या गावापासून कंप्लीट इकडं वालूरकडं म्हणजे वालूर, चारठाणा ह्या परिसरात गारपीट पाहायला भेटेल. म्हणजे आमच्या सेलू तालुक्यात भेटेल, जिंतूरकडे देखील भेटेल, पालम परभणी जिल्ह्यामध्ये पालम देखील आहे, पालम पुण्याच्या त्या पट्ट्यामध्ये गारपीट बघायला भेटेल. म्हणून हे देखील परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी, गंगाखेड देखील भेटेल, म्हणून हे परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात. आपण परभणी जिल्ह्याच्या बाजूला बीड जिल्हा, तर बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की गेवराई जिल्ह्यामध्ये देखील, गेवराई तालुक्यामध्ये देखील पाऊस देखील भेटेल, गारपीट देखील भेटेल. बीड जिल्ह्यात मात्र वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे, ठिकठिकाणी पडणार आहे, काही भाग सोडून देणार आहे, म्हणून बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात. जालना जिल्ह्यात देखील म्हणजे कन्नड, सिल्लोड, भोकरदन त्या पट्ट्यात देखील अजिंठापर्यंत तिकडे देखील काही ठिकाणी खूप, सोयगाव त्या परिसरात देखील चांगल्या परिसराचा पाऊस होईल, काही ठिकाणी गारपीट होईल, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील वैजापूर, गंगापूर ह्या पट्ट्यात देखील चांगला परिसर पाऊस देखील होईल, गारपीट देखील होईल. म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचा वादळी वाऱ्यासह पाऊस होणार, काही ठिकाणी गारपीट देखील पाहायला होणार नाही, म्हणून हे लक्षात घ्यायचं. अहिल्यानगरमध्ये देखील खूप ठिकाणी गारपीट पाहायला भेटेल, काही ठिकाणी वारं सुटेल, कुठं पाऊस पडेल, काही ठिकाणी निरंग देखील राहील. संगमनेर तालुका, त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यात देखील जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना देखील गारपीट पाहायला भेटेल, म्हणून हे देखील पुणे जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी आपण आपला कांदा असेल, गहू असेल त्याचं काळजी घ्यायची. सातारा जिल्ह्यात देखील गारपीट पाहायला भेटेल. त्याच्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात देखील काय गारपीट पाहायला भेटेल. त्याच्यानंतर इकडं बुलढाणा जिल्ह्यात देखील घाटाच्या खाली इकडं म्हणजे सिंदखेड राजा त्या परिसरात गारपीट पाहायला भेटेल. त्याच्यानंतर अकोला, अमरावती तिकडल्या जिल्ह्यात देखील गारपीट पाहायला भेटेल, पाऊस देखील पडेल. त्याच्यानंतर वर्ध्याकडं हिंगणघाट त्या परिसरात देखील गारपीट पाहायला भेटेल. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर इकडं यवतमाळ जिल्हा, माहूर तालुका त्या परिसरात देखील काही ठिकाणी पाऊस, काही ठिकाणी गारपीट पाहायला भेटेल. म्हणजे सांगायचं झालं तर खूप ठिकाणी म्हणजे हे पाऊस काही ठिकाणी पावसाळ्यासारखा पडेल, काही ठिकाणी रिमझिम पडेल, काही ठिकाणी सोडून देखील देईल. पण राज्यात मात्र 3 एप्रिलपर्यंत राज्यात हे अवकाळी पावसाचं सावट आहे, ही सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं.